विभागीय शिक्षण आमदार शाखेच्या वतीनं कुडाळ मालवणी आणि वेंगुर्ला दमदार आमदार सन्माननीय वैभवजी नाईक यांचं या ठिकाणी आगमन आहे। हॅलो, गाडी नंबर 2156 स्प्लेंडर गाडी आहे बघा, समोर लावलेली 2156 स्प्लेंडर गाडी तिथून हटवायची आहे। 2156 गाडी नंबर स्प्लेंडर गाडी। या ठिकाणी आमदार साहेबांचं आगमन होतंय। त्याबरोबर जिल्हा प्रमुख सिंधुदुर्गचे सन्माननीय संजयजी कडसे साहेब, उपजिल्हा प्रमुख सन्माननीय अमरजी सावंत साहेब, तालुका प्रमुख कुडाळ सन्माननीय राजेंद्र नाईक साहेब, तालुका संघटक सन्माननीय बबनजी बोवाटे साहेब, विभाग प्रमुख सन्मानजी विकासजी राव, उपतालुका प्रमुख सन्माननीय सचिनजी कदम, या गावच्या सरपंच सन्माननीय समीक्षा जाधव मॅडम, या गावच्या उपसरपंच सन्माननीय भाग्यश्री गावकर मॅडम, ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अरुणजी सावंत, विजयजी माडेश्वर, सविताजी सावंत मॅडम, कुंभेगावचे शाखा प्रमुख सन्माननीय राजेंद्र गाडेगावकर, त्याचबरोबर माजी उपसरपंच सन्माननीय गावकर मॅडम, हे सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं विभागीय शिवसेना आंबेडच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे। हॅलो हॅलो, मानाची गाडी आपण लवकरात लवकर घेऊन यायची आहे। मानाची गाडी आमदार साहेबांसोबत असलेले सर्व आमदार, काही नावं इथं नाही आहेत, पण ते त्यांचे सर्वांचे मी विभागीय शिवसेना आंबेडच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करत आहे। त्यांना धन्यवाद देतोय की आपण बहुमूल्य वेळ आपला देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात। त्यामुळे विभागीय शिवसेना आंबेडच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद आहे। एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय। खरं तर संबंध पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या बैलगाडी स्पर्धेत धुमाकूळ घातलेला आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये थोडी बंदी होती, ती उठल्यानंतर मात्र पुन्हा एकदा हा रणसंग्राम आपण पाहत आहोत। ही मानाची गाडी या ठिकाणी ट्रॅकवरती आलेली आहे। हॅलो हॅलो, मानाची गाडी आलेली आहे, तरी आता मान्यवरांच्या हस्ते या मानाच्या गाडीचं उद्घाटन होणार आहे। सर प्लीज जरा बाजूला राहता का तुम्ही? तिकडे मला तिथून दिसलं पाहिजे। या ठिकाणी मीडियाचे जे सर्व प्रतिनिधी आहेत त्यांना विनंती आहे, त्यांना जरा जागा द्या। 4859 वॅगनर, 4859 वॅगनर गाडी मालक, 4859 वॅगनर थोडी हटवायची आहे। मानाच्या गाडीचं त्या ठिकाणी मांडवरांचे असते। जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत। अतिशय जबरदस्त स्पर्धा आपण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहत आहोत। मुक्कामपूर स्कूलच्या मध्यवर्ती गोरीचा माळा या ठिकाणी स्पर्धा रंगते आहे आणि जोरदार या ठिकाणी खरोखर एक चांगला सोहळा आपण पाहत आहोत। खरं तर आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा सोहळा पाहत असतो, परंतु या ठिकाणी हा सोहळा बरीचशी मंडळी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी बैलगाडी प्रेमी उपस्थित आहेत। त्या सर्वांचं पुन्हा एकदा विभागीय शिवसेना आंबेडच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय, आभार मानतोय की त्यांनी जबरदस्त उपस्थिती या ठिकाणी दर्शवलेली आहे। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये तब्बल 35 गाड्या मालकांनी सहभाग नोंदवलेला आहे, ज्या जिल्ह्याचे आहेत, जिल्ह्याबाहेरचे आहेत, कोल्हापूर, सांगली, सातारा सर्वांचे मी पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्याला धन्यवाद देतोय। आणि
त्यांच्यासाठी संदेश देंगे कि आपका सुख गणेश जी के पेट जैसा बड़ा हो, आपका दुख हुजूर मामा जैसा छोटा हो, आपकी लाइफ सोन जैसी लंबी हो और आपके बोल मोदक जैसे मीठे हो। मान्यवर या ठिकाणी आमदार साहेबांना विनंती करून आपण व्यासपीठावरती स्थान व्हायचं आहे। आमदार साहेबांच्या बरोबर असलेली सर्व मान्यवर मंडळी याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थान व्हायचं आहे आणि संघटक सन्माननीय बबनजी बोभाटे साहेब, युवा प्रमुख सन्माननीय विकासजी राहुल साहेब, उपतालुका प्रमुख कुडाळ सन्माननीय सचिन त्याचबरोबर माजी उपसरपंच सन्माननीय गावकर मॅडम आणि ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अरुणजी सावंत, सन्माननीय विजयजी माडेश्वर, सन्माननीय सविताजी सावंत आणि मानाची गाडी मालक सन्माननीय अमरजी मानाची गाडी आहे अमरसिंग सावंत उपजिल्हा प्रमुख आणि निश्चितपणे एक चांगला नेतृत्व सोहळा बैलगाडी स्पर्धा आपण या कुर्बीच्या मधलीवाडी बोरीच्या या ठिकाणी पाहत आहोत। लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे। पंच म्हणून निळकंठजी मेसरी कणकवली सुधारवाडी, दुसरे पंच आहेत सुजीजी पाटकर त्रिसेवापटे कुडाळ, कुर्बेगावचे शाखाप्रमुख सन्माननीय राजेंद्रजी घाडेगावकर, ग्रामपंचायत सदस्य आंबरण गौरी सचिन दळवी आणि सिजल शिखर परब याही या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांचं विभागीय शिवसेना आंदोलनाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे। या ठिकाणी मी आमदार साहेब आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचं आहे। निराशेकडून किंवा अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ज्योत या ठिकाणी आपण प्रज्वलित करत आहोत। विजय असो, विजय असो शिवसेनेचा। या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः वैभवजी नाईक। एक निष्ठा काय असते मित्रांनो, ती निष्ठा आपण आणि सिंधुदुर्गचा स्वाभिमान हा वैभवजी नाईक यांनी पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे। कुठल्याही परिस्थितीत न डगमगता त्यांनी जे धैर्य दाखवलेलं आहे ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। त्यांच्याबरोबर खरं जर नाव घेता येईल तर आमचे विनायकजी राऊत साहेब असतील, संजयजी राऊत साहेब असतील, जो धीर दाखवलाय आणि जी निष्ठा दाखवली उभ्या महाराष्ट्राने ती पाहिली, उभ्या देशाने ती पाहिली आणि आज म्हणूनच आपण त्यांच्या पाठी निष्ठावंत आमदार वैभवजी नाईक असं म्हणतोय। मी त्यांना विनंती करतोय की या ठिकाणी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर सिंधुदुर्गचे जिल्हा प्रमुख संजयजी पडते साहेब आपल्याला विनंती आहे आपणही दीप प्रज्वलन करायचं आहे। या जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख आहेत सन्माननीय अमरजी सावंत साहेब आपल्याला विनंती आहे आपणही या ठिकाणी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे। युवासेना जिल्हा प्रमुख मतदार वंदार शिरसाट साहेब आपल्याला पण विनंती आहे या ठिकाणी दीप प्रज्वलन आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। युवासेना तालुका प्रमुख योगीजी धोरे आपल्याला पण विनंती आहे आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन